मुख्यमंत्री कुठे रवाना झालेले आहेत, जाताना काही चर्चा झालेली का, नेमकं काय? दिल्लीला मुख्यमंत्री महोदय निघालेले आहेत. काही हाय पॉवर कमिटीची बैठक दिल्लीमध्ये या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि काही चर्चा त्या स्तरावर त्या ठिकाणी होतील. आता नेमक्या कुणाकुणाच्या भेटी आहेत आणि काय चर्चा होणार आहे याच्या बाबतीतला काही संदर्भ नाही, पण निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आता येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगिक या ठिकाणी चर्चा, अलायन्स पार्टनर्स जे या ठिकाणी लोकसभेमध्ये आम्ही सर्वजण आहोत, महायुतीचं सरकार राज्य शासनामध्ये आहे, केंद्र शासनामध्ये आहे आणि एक घटक पक्ष म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि त्या अनुषंगानं भविष्यामध्ये या ठिकाणी कशी वाटचाल करायची आणि अलायन्समध्ये काय फॉर्म्युला असावा याच्या बाबतीतली या ठिकाणी प्राथमिक चर्चा कदाचित आज सुरू होईल. दिवसभर तुम्ही त्यांच्यासोबत होतात, तुमच्या उमेदवारी संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का? नाही, झालं का? व्यक्तिगत कुठल्याही उमेदवारी बाबतीत त्या ठिकाणी चर्चा झाली नाही. उलट आज या निमित्तानं सर्व मतदारसंघाचा दौरा त्यांचा या निमित्तानं झाला. पब्लिकमध्ये असणारा रिस्पॉन्स आणि त्याचा फील स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि उत्साहाचं वातावरण पाहिल्यानंतर ते निश्चितपणे समाधानी होते. मला निश्चितपणे खात्री आहे की जे शिवसेनेच्या विचारावर प्रेम करणारे आम्ही सर्व खासदार 13 खासदार सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याबरोबर आलो आहे, या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या वाटचालीस बळ देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय नक्की करतील. आजच्या चर्चामधनं या ठिकाणी बरंचसं त्याची स्पष्टता व्हायला चालू होईल. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः त्याला ॲड्रेस करतील. मुख्यमंत्र्यांनी या दरम्यानच आपण पाहिलं की महाशिवरात्रीची पूजा केलेली आहे. किती वेळेची पूजा होती? मुख्यमंत्री स्वतः पूजेला बसले होते का, नेमकं काय? मुख्यमंत्री आज खरं तर हातकणंगले तालुक्याच्या एका शिवराज्य भवनचं मी या ठिकाणी उद्घाटन ठेवलं होतं आणि त्या पायाभरणी झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या मनामध्ये आलं की आज महाशिवरात्री आहे आणि मला स्वतःला दर्शन घ्यायचं आहे. अचानकपणे त्यांनी कॅनवॉय वळवायला सांगितला आणि त्यांनी मला विचारलं की जवळचं मंदिर कुठं आहे. योगायोगानं रामलिंग हे अत्यंत महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातलं तीर्थक्षेत्र आहे आणि रामानं तिथं बाण मारला होता आणि अखंडपणे तिथं पाणी वाहतं अशा पद्धतीचं तिथं असणारे गुहेमधलं मंदिर पौराणिक अशा पद्धतीचं तिथं आहे. आणि महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वामध्ये मुख्यमंत्र्यांनी हर हर महादेव करत दिल्लीकडे स्वारी केलेली आपण या ठिकाणी बघतो आणि ते कोल्हापूरमधनं स्वारी झाली आहे. निश्चितपणे यशाची भगवी पताका आपल्याला लहरलेली दिसेल. महादेव आता काय आशीर्वाद देतील असं वाटतंय, कारण 13 जागांसाठी मागणी होती. आपण म्हटलं की 13 पेक्षाही जास्त, जे 18 जागा ह्या मागं निवडून आलेल्या जागा आहेत. 22 जागा आम्ही लढवलेल्या जागा होत्या. 18 जागापैकी 13 खासदार हे शिवसेनेच्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर विश्वास ठेवून या ठिकाणी हे त्यांच्याबरोबर काम करतायत. निश्चितपणे ह्या 13 बरोबरच 18 जागांची मागणी ही शिवसेनेची मागच आमच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या प्राथमिक बैठकीमध्ये सर्वच खासदारांनी एकत्रपणे या ठिकाणी सांगितले की 18 तर आपण लढायलाच पाहिजेत आणि त्याचबरोबर 23च्या बाबतीतली साधक बाधक चर्चा करून नवीन जे अलायन्सचे पार्टनर्स आलेत त्यांना विश्वासात घेऊन आपल्याला या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागेल. नाही विचारलं ना तो, आता मी प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणालात की हर हर महादेव करत दिल्लीकडे कूच झालेत, मात्र अपेक्षित असे तुमच्या मनातील ज्या काही जागा आहेत त्या वरिष्ठ नेत्यांची मन जिंकून येतील का मुख्यमंत्री? नाही, वरिष्ठ नेत्यांशी हे चर्चेचा भाग आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आणि सन्माननीय पंतप्रधान असतील, आदरणीय अमितजी शहासाहेब असतील, यांचा अतिशय चांगला डायलॉग आहे. एक समन्वयाची भूमिका ह्या दोन्ही पक्षामध्ये कायमपणे या ठिकाणी आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर प्रधानमंत्र्यांची बॉडी लँग्वेज मुख्यमंत्र्यांच्या प्रती आपण जर पाहिली तर निश्चितपणे एक आपुलकीची भावना दोघांच्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि महाराष्ट्राच्या विकासाला गतिशीलपणे पुढे नेण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री रात्रंदिवस झटतायत. एकही मिनिट महाराष्ट्राला ते या ठिकाणी बाजूला न ठेवता सातत्यानं आपला योगदान महाराष्ट्राच्या विकासासाठी देत आहेत. निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून तिथं ते न्याय देण्याचं काम करतायत. मला खात्री आहे की ह्या सगळ्या नेत्यांचा एकमेकाशी असणारा समन्वय, त्यामधनं होणारी चर्चा आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं महायुतीचं खासदार निवडून येतील याच्या बाबतीतली रणनीती ठरवून हे सगळे मंडळी विजयी पताका काढण्याच्या दृष्टिकोनातनं आणि परत एकदा मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातनं व्यूहरचना करतील. खरं तर अजूनही स्पष्टता येत नाही. तिकडं महाविकास आघाडीचं अनेक उमेदवार जे आहेत ते जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळते, मात्र युतीमध्ये ते चित्र नाही पाहायला मिळते. नेमकं कारण काय असेल? युतीमध्ये प्राबल्य असणारे उमेदवार आहेत, शक्ती असणारे उमेदवार आहेत, सामान्य माणसाशी एकरूप असणारे उमेदवार महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. महाविकास आघाडीमध्ये खरं तर पहिल्यांदा उमेदवाराचा तुटवडा आहे आणि त्यामध्ये कोण सापडेल त्याला उमेदवारी द्यायचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं केला जातो. निश्चितच जे राहिलेले उरले सुरलेले आहेत त्यांना गोळा करून तिकीट घ्यायला कोण नाही अशांची या ठिकाणी एका बाजूला परिस्थिती आहे आणि तिकीट कुणाला मिळेल याच्याबद्दलची उत्सुकता एका बाजूला आहे. असं दोन टोकं आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला मिळतील. आज आपल्या इचलकरंजीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक भव्य सभा होती. खरं तर अजूनही महाविकास आघाडीमध्ये वंचितचं काय नेमका रोल असणार हे माहिती नाही आहे. काय नेमकं या संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जर फूट पडली, वंचित त्यातून बाजूला पडली तर आपल्याला त्याचा फायदा होईल काय? वंचित हा
स्वतंत्र आणि प्रबळ विचाराचा पक्ष आहे. निश्चितपणे आंबेडकर साहेब एक चळवळीतले नेते आहेत आणि ते पक्षाच्या बाबतीतली स्पष्टतेनं भूमिका त्यांना जी योग्य वाटते आणि पक्ष त्यांचा आहे त्याच्या बांधणीसाठी ते त्या ठिकाणी घेत असतील. मी त्याच्यावर वाच्यता करणं योग्य होणार नाही. पण निश्चित आज ते माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि कर्मधर्म संयोगानं मुख्यमंत्रीसुद्धा जे आले होते, जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय उदय झाला, सन्माननीय असणारे शाहूजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट होऊन खऱ्या अर्थानं ज्यावेळी शाहू महाराजांनी सुतोवाच केलं की उद्याचा नेता हा बाबासाहेब जे आंबेडकर साहेब असतील, त्यापासून झालेल्या चळवळीच्या गावाला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. काय योगायोग कोणास ठाऊक की आंबेडकरांच्या घरातला एक सहकारी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या कर्मभूमीमधनं जिथनं त्यांची सुरुवात झाली तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना आदरांजली व्हायला त्या ठिकाणी होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.